विनायक राऊतांच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल, जादूटोणा केल्याचे सून गिरिजा राऊत यांचे आरोप. भोंदूबाबा फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी. विनायक राऊत कुटुंबियांकडून सुनियोजित घात, लग्नानंतर 7 वर्ष छळ केला. राजकीय पार्श्वभूमीमुळे तेव्हा तक्रार केली नाही, सून गिरिजा राऊत यांचे आरोप. दृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ असा गीतेश आणि त्याच्या पूर्ण परिवाराकडून करून 7 वर्ष ही सतत माझी छळवणूक करून त्यांनी माझा आणि माझ्या फॅमिलीचा पूर्ण घात केलेला आहे. सून गिरिजा राऊत 3 वर्षांपासून मुलासोबत राहत नाही. 2022च्या प्रकरणाची 2026 मध्ये तक्रार. यात नक्कीच काहीतरी काळं बेरं. विनायक राऊतांनी कुटुंबियांवरचे आरोप फेटाळले. आज 2026 आहे, म्हणजे 22 साली किंवा 2018 ते 2022च्या दरम्यान झालेले हे जे काय असे जे प्रकार आहेत त्याची तक्रार ते 2026 मध्ये करतायत. यामुळे दिसून येते याच्या पाठीमागे काहीतरी काळेबेरं आहे. विनायक राऊतांच्या सर्व आरोपींना अटक करा, त्याशिवाय योग्य तपास होणार नाही. गिरिजा राऊतांच्या आईसह वकिलांची मागणी. अटक झाली पाहिजे याच्यामध्ये. हे अटकेचं आहे, अटक झाल्याशिवाय हा जो पुढचा तपास आहे याच्यामध्ये सबळ कारण आहेत अटक होण्यासाठी त्यांना. विनायक राऊत असतील की पूर्ण फॅमिली जे आरोपी आहेत त्याच्यात 7-8 आरोपी जे आहेत त्या सगळ्यांना अटक होण्याची गरज आहे. त्याशिवाय तपास पूर्णपणे होऊ नाही शकत. विनायक राऊतांचा विषय कौटुंबिक, मात्र ठाण्यात गुन्हा दाखल होणं हे संशयास्पद. संजय राऊतांकडून शंका व्यक्त, तर या प्रकरणात पारदर्शक चौकशी होणार. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. हा त्यांचा एक कौटुंबिक बनवू द्या. विरोधक कोणत्या विषयाला राजकीय वळण देऊ शकतात ठाण्यामध्ये नोंद करण्यात म्हणूनच संशयास्पद असं का म्हणतं? ठाण्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल होऊ शकतात. ठाण्यामध्ये कौटुंबिक वाद काय असेल त्याचं मला माहित नाही. काय नाही असेल तर मला खरंच या बाबतीत माहिती नाही. आपण सांगतो तेव्हा मला कळत आहे. पण काही असं असेल, तक्रार केली असेल तर त्याची चौकशी निश्चित होईल आणि ते अतिशय पारदर्शीपणे होईल. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या कामात सर्वात मोठा भ्रष्टाचार होणार. संजय राऊतांचा दावा. गुजरातचे ठेकेदारांना कामं दिल्याचाही आरोप, तर राऊतांकडून बिनबुडाचे आरोप. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. गेलेल्या गायींवर सुद्धा अनुदान घेतलंय भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी. तर भारतीय जनता पक्षाचं राज्य असलेल्या राजस्थान गोवंश हत्याबंदीचे कायदे आणता आणि तुम्ही मृत गायींच्या टाळूवरचं लोणी खाता. 100 कोटीच्या वर मृत गायींवरती घेतलेलं अनुदान हा गंभीर विषय आहे. उद्धव ठाकरे यांची सोमवारी पत्रकार परिषद. दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवरती पत्रकार परिषद होणार. कोणत्या मुद्द्यावर माध्यमांशी संवाद साधणार याकडे लक्ष. अमित शहांनी दिल्लीला बोलावून भाजप जॉईन करायला सांगितलं. एकनाथ खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट, तर खडसेंचे थेट दिल्लीपर्यंत संबंध. आम्ही किरकोळलो. गिरीश महाजनांचा टोला. माननीय अमित शहा यांनी मला फोन केला होता. मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतलं होतं. त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की भाजप जॉईन करो. ते म्हणाले आपको अगर प्रवेश देंगे तो भाजप के लोकल लोग आपसे पार्टी बोल रहे की हम काम नहीं करेंगे. त्यांना माहिती त्यांची लाईन डायरेक्ट हॉटलाईन आहे वरती दिल्लीशी. त्याच्यामुळे आपल्या मधल्या लोकांचं काही तेच म्हणाले की माझा डायरेक्ट हॉटलाईन आहे. त्यामुळे आपलं किरकोळ लोक आहेत, आपण छोटे लोक आहेत, आपण त्या बाबतीत न बोललेलं बरं. त्यांना माहिती त्यांची लाईन डायरेक्ट हॉटलाईन आहे वरती दिल्लीशी. त्याच्यामुळे आपल्या मधल्या लोकांचं काही तेच म्हणाले की माझा डायरेक्ट हॉटलाईन आहे. त्यामुळे आपलं किरकोळ लोक आहेत, आपण छोटे लोक आहेत, आपण त्या बाबतीत न बोललेलं बरं. तर खडसे म्हातारपणात कुठे गेले तरी काही फरक पडणार नाही. खडसे त्यांच्या कुटुंबियांची, कार्यकर्त्यांची लाईन लावण्यासाठी भाजपात जात असतील. गुलाबराव पाटलांचा एकनाथ खडसेंना टोला, तर गुलाबराव पाटील कधी म्हातारे होणार नाहीत का? खडसेंचे गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर. ज्या घरात तुम्ही राहिले त्या घरात तुम्ही 13 खात्याचे मंत्री होते त्यावेळेस त्या घरातून निघून आले. आता त्या घरात जाऊन काय भेटणार आहे आपल्याला? मागच्यांची लाईन लागावी याच्याकरताचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. कुटुंबातल्या लोकांची म्हणा, कार्यकर्त्यांची म्हणा. तर टॉप 9 राजकीय घडामोडी बघूयात. नगरसेविका राजुल पाटील ठाकरेंच्या सेनेपासून अलिप्त. आदित्य ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला राजुल पाटील गैरहजर. वडील संजय दिना पाटलांच्या बंडखोरीनंतर गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण. शरद पवारांचा फोटो वापरण्यास दादांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाला मंजुरी. माझ्या प्रत्येक बॅनरवरती पवारांचा फोटो वापरणार. परवानगीसाठी तटकरेंना पत्र लिहिणार. संजय पवारांची माहिती. नागपुरात महारेलतर्फे निर्मित 9 प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा. मुख्यमंत्री फडणवीसांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लोकार्पण. 4 रस्ते, उड्डाणपूल, 4 सबवेसह एका भुयारी प्रकल्पाचा समावेश. 4 आरोबी, 4 त्या ठिकाणी भुयारी मार्ग आणि 1 आरयूबी
अशा प्रकारे 9 प्रकल्पांचं आज आपण उद्घाटन केलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार. 19 जुलैला सरकारकडनं सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन. कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा घेण्याचा विरोधकांचा आग्रह, यावरती चर्चा होणार. आमिर खान तिसऱ्यांदा लग्नबंधनात, मात्र राजकीय नेत्यांची जोरदार टीका. अशा लोकांना लव्ह जिहादचा ब्रँड अँबॅसेडर करायला हवं, संजय शिरसाट यांची टीका. तर हिंदू समाजानं सावध राहावं, अशा लोकांचे चित्रपट पाहायचे का, याचा विचार हिंदू धर्मातल्या लोकांनी करावा, नितेश राणेंचं वक्तव्य. आता ह्याच आमिर खानला डोक्यावर घेऊन नाचणारे जे काही होते ना, त्यांना हा राणेने विचारलेला प्रश्न. 1 लग्न, 2 लग्न, 3 लग्न, आता आणखी 4-5 1-2 वर्षांचं 4थं लग्न. यांना जो काही परवाना मिळालेला ना, अशा लोकांना खरंच लव्ह जिहादचा ब्रँड अँबॅसेडर केलं पाहिजे. लव्ह जिहादचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून पाहायचं का, हा आता हळूहळू चर्चा वाढत चाललेली आहे. अशा पद्धतीचे ब्रँड अँबॅसेडर कुठेही दिसले तर ह्यांच्या येणाऱ्या काळामध्ये चित्रपट पाहायचे का, याही बद्दल हिंदू समाजाने विचार करावा. शासकीय निधी हा आपल्या बापाचा पैसा आहे, अशी धारणा प्रशासनाची झाली आहे. खासदार विशाल पाटलांचा मिरज पंचायत समिती प्रशासनावरती जोरदार निशाणा. मिरज तालुक्यात मोठा प्रशासकीय भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप. 77 झाला ती सगळी चौकशी 100% बाहेर निघणार आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार प्रत्येक ग्रामपंचायतीच्या प्रशासकाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अजित पवारांसारखी कार्यपद्धती राबवणार. पुण्यामध्ये दर आठवड्याला पक्ष आणि प्रशासकीय कामांचा आढावा घेणार. शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांची माहिती. काल परवाच आमची बैठक झाली. प्रत्येक आठवड्याला या ठिकाणी आपल्या पुण्यासाठी वेळ देणार आहेत. त्याच्यामध्ये कार्यकर्ता असेल, नागरिकांचे प्रश्न असेल किंवा दादांच्या पद्धतीने काम करण्याची त्यांनी सुरुवात करणार आहे. नाशिकमध्ये दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांची एकाच लग्न सोहळ्याला हजेरी. मंत्री दादा भुसे यांच्यासह शिंदेच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे संपर्क नेते एकत्र. दोन्ही पक्षातल्या नेत्यांचा एकत्र फोटो चर्चेत. राम मंदिर ट्रस्टच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू. राम मंदिर सीईओ निवड समिती सदस्य सुरेश हावरेंची प्रतिक्रिया. 11 जुलै ते 18 जुलै या कालावधीत सीईओ पदासाठी अर्ज मागवल्याची माहिती. नव्या सीईओची अंतिम निवड श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट करणार, हावरेंकडनं स्पष्ट.